नमस्कार. एसक्यूएल शिकताना ॲडव्हान्स्ड जॉईन्स हे नाव ऐकूनच थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं, नाही का? पण काळजीचं काहीच कारण नाही. आज आपण हेच जॉईन्ट्स इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की सगळं एकदम क्लिअर होईल. चला तर मग सुरू करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी जॉईन म्हणजे नेमकं काय याची एक पटकन उजळणी करू. मग आपण थेट लेफ्ट आणि राईट जॉईनकडे वळू. त्यानंतर बघूया फुल आणि सेल्फ जॉईन. मग ह्या सगळ्यांची एक पटकन तुलना करू आणि सगळ्यात शेवटी हे सगळं खरं तर कुठे वापरलं जातं आणि इंटरव्ह्यूसाठी काही खास टिप्स. ओके, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकपासून. बघा, ॲडव्हान्स जॉईन्ट्स समजून घेण्याआधी जॉईन ही मूळ कन्सेप्ट काय आहे हे पुन्हा एकदा आठवून घेऊया, म्हणजे पाया पक्का होईल. एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जॉईन म्हणजे काय? जेव्हा आपल्याला दोन किंवा अधिक टेबल्समधला संबंधित डेटा एकत्र आणायचा असतो तेव्हा आपण जॉईन वापरतो. विचार करा, डेटाबेसमध्ये माहितीचे वेगवेगळे तुकडे पडलेले आहेत आणि जॉईन म्हणजे तो गोंद जो या तुकड्यांना अर्थपूर्ण पद्धतीने एकत्र जोडतो. हे समजायला सोपं जावं म्हणून आपण दोन साधी उदाहरणं घेऊया. पहिलं टेबल आहे स्टुडंट्स टेबल. यात काय आहे? रोल नंबर आणि नाव. सिंपल. दुसरं आहे मार्क्स टेबल. यात आहे रोल नंबर, विषय आणि त्या विषयात मिळालेले मार्क. लक्षात ठेवा, हीच दोन टेबल्स आपण पुढे सगळीकडे वापरणार आहोत. चला आता वळूया आपल्या पहिल्या ॲडव्हान्स जॉईनकडे, लेफ्ट आणि राईट जॉईन. यांचं नावच डायरेक्शनल जॉईन्ट्स असं का आहे माहितीये? कारण हे जॉईन्ट्स एका टेबलला दुसऱ्यापेक्षा जास्त महत्त्व देतात. लेफ्ट जॉईन नावावरूनच कळतंय, नाही का? हा जॉईन डाव्या बाजूच्या टेबलला राजा मानतो. म्हणजे काय? तर लेफ्ट टेबलमधले सगळेच्या सगळे रेकॉर्ड्स तो दाखवणारच. आता समजा लेफ्ट टेबलमधल्या एखाद्या रेकॉर्डसाठी राईट टेबलमध्ये मॅचिंग रेकॉर्ड नाहीये, तर काय? तर त्या जागी तो सरळ नल दाखवतो. पण एक गोष्ट पक्की, लेफ्ट टेबलचा एकही रेकॉर्ड सुटणार नाही. आता हे उदाहरण बघा. इथे काय दिसतंय? अमित आणि स्नेहाचे मार्क्स आपल्याला व्यवस्थित दिसत आहेत. पण राहुलच्या नावापुढे बघा, सब्जेक्ट आणि मार्क्सच्या जागी नल लिहून आलंय. असं का झालं असेल? कारण सोपं आहे. आपल्या मार्क्स टेबलमध्ये राहुलच्या रोल नंबरचा रेकॉर्डच नव्हता. पण आपण लेफ्ट जॉईन वापरला ना, म्हणून स्टुडंट्स टेबलमधला राहुलचा रेकॉर्ड आलाच, फक्त समोर मॅचिंग डेटा नसल्यामुळे नल आलं. आता राईट जॉईन हे अगदी लेफ्ट जॉईनच्या उलटा आहे. इथे हिरो कोण? तर उजव्या बाजूचं टेबल, म्हणजे राईट टेबलमधले सगळे रेकॉर्ड्स दिसणारच. समजा आपल्या मार्क्स टेबलमध्ये रोल नंबर 4चे मार्क आहेत, पण तो विद्यार्थी स्टुडंट्स टेबलमध्ये नाहीये. तरीही राईट जॉईन वापरला तर तो रोल नंबर 4चा रेकॉर्ड दाखवेल, फक्त नावाच्या जागी नल दिसेल. म्हणजे राईट टेबलचा डेटा 100% सेफ. बरं, आता पुढचे दोन जॉईन्ट्स तर आणखी इंटरेस्टिंग आहेत. फुल जॉईन आणि सेल्फ जॉईन. हे दोन्ही खूप पॉवरफुल आहेत आणि त्यांचे उपयोगही खूप खास आहेत. बघूया. फुल जॉईन याला आपण म्हणू शकतो सबका साथ सबका विकास वाला जॉईन. हा काय करतो? दोन्ही टेबल्समधला प्रत्येक रेकॉर्ड दाखवतो. प्रत्येक रेकॉर्ड. आणि जिथे मॅचिंग मिळत नाही तिथे सरळ नल टाकतो. म्हणजे ना लेफ्ट टेबलचा डेटा सुटतो ना राईट टेबलचा. हे लक्षात ठेवायला एक सोपं गणित आहे. लेफ्ट जॉईन अधिक राईट जॉईन बरोबर फुल जॉईन. झालं. या एका जॉईनमुळे आपल्याला दोन्ही टेबल्सचं कम्प्लीट पिक्चर मिळतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, एक टेक्निकल नोट. प्रत्येक डेटाबेस सिस्टममध्ये फुल जॉईन सपोर्टेड असेलच असं नाही. जसं की MySQLच्या काही व्हर्जन्समध्ये तो नाहीये. त्यामुळे हा जॉईन वापरण्याआधी आपली सिस्टीम तो सपोर्ट करते की नाही हे एकदा नक्की चेक करून घ्यावं. आता येऊया सेल्फ जॉईनकडे. हे नाव ऐकून थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. सेल्फ जॉईन म्हणजे एक टेबल स्वतःलाच जॉईन करतं. स्वतःलाच. हे नेमकं कसं काम करतं ते बघूया. यासाठी आपण एक एम्प्लॉईज नावाचं टेबल घेऊ. यात 3 गोष्टी आहेत: एम्प्लॉई ID, त्याचं नाव आणि त्याच्या मॅनेजरचा ID. आता गंमत बघा, हा जो मॅनेजर ID आहे तो म्हणजे त्याच टेबलमधल्या दुसऱ्या कोणत्या तरी एम्प्लॉईचा EMP-ID आहे. आणि हे बघा रिझल्ट. काय दिसतंय? आपण एकाच टेबलचा वापर करून प्रत्येक एम्प्लॉईच्या मॅनेजरचं नाव शोधून काढलंय. इथे बघा, राहुल आणि स्नेहा दोघांचा मॅनेजर अमित आहे. हे आपल्याला एका फटक्यात कळलं. जिथे असा हायरार्कीवाला डेटा असतो ना, तिथे सेल्फ जॉईन एकदम परफेक्ट काम करतो. चला, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र आठवूया. एक क्विक रिकॅप घेऊया, म्हणजे सगळं डोक्यात फिट बसेल. हा टेबल बघा, सगळा सारांश इथे आहे. लेफ्ट जॉईन, लेफ्ट टेबल कंप्लीट. राईट जॉईन, राईट टेबल कंप्लीट. फुल जॉईन, दोन्ही टेबल कंप्लीट. आणि सेल्फ जॉईन, एकच टेबल स्वतःशी. बस एवढं लक्षात ठेवलं तरी जॉईन्ट्समधला फरक कधीच विसरता येणार नाही. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. हे सगळं शिकलो तर खरं,
पण याचा रिअल वर्ल्डमध्ये उपयोग काय आणि इंटरव्ह्यूमध्ये यावर काय विचारतात चला ते बघूया. हे जे ॲडव्हान्स जॉईन्स आहेत ना, ते MySQL, Oracle, SQL सर्व्हर अशा सगळ्या मोठ्या डेटाबेस सिस्टीममध्ये सर्रास वापरले जातात. म्हणजे हे शिकणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आलंच असेल. एवढंच नाही, Amazon, Google, Facebook यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये रिपोर्टिंग, ॲनालिटिक्स आणि बॅकएंड सिस्टमसाठी हे जॉईन्स रोज वापरले जातात. डेटासोबत काम करायचं असेल तर हे यायलाच हवा. आता इंटरव्ह्यूसाठी काही खास टिप्स. 2 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. पहिलं, लेफ्ट जॉईन आणि इनर जॉईनमधला फरक हा हमखास विचारला जातो. इनर जॉईन काय करतो? फक्त मॅच होणारे रेकॉर्ड्स दाखवतो. पण लेफ्ट जॉईन तो लेफ्ट टेबलमधले सगळे रेकॉर्ड्स दाखवतो. मॅच होणारे असो वा नसो हा फरक नीट सांगा. आणि दुसरं, सेल्फ जॉईन. यावर प्रश्न विचारून आपली कन्सेप्ट किती क्लिअर आहे हे तपासलं जातं. त्यामुळे याची तयारी एकदम जबरदस्त ठेवा. आणि जाता जाता एक प्रश्न, आज आपण हे सगळं शिकलो तर आता विचार करा की आपल्या पुढच्या डेटा प्रोजेक्टमध्ये एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी यापैकी कोणता जॉईन वापरणं सगळ्यात बेस्ट ठरेल यावर जरा विचार करा.